जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार तया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आपण पाहत आहोत. आजचा मनाचा श्लोक क्रमांक 39. पुढील 5 श्लोकांमधून मना सज्जना राघवे वस्ती कीजे अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला समर्थ या 5 श्लोकातून करीत आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थक्कीत होऊन पाहे. म्हणजे अशा भक्तांची रघुराजसुद्धा म्हणजेच सद्गुरूसुद्धा भगवंतसुद्धा थक्क त्याने आश्चर्यचकित होऊन अशा भक्तांकडे पाहत असतो. म्हणून अशा भक्तांच्या संगतीमध्ये राहण्याची तुझ्या मनाला सवय लाव. मना प्रार्थना तुझला एक आहे अवज्ञा कदा हो यदार्थी न कीजे मना सज्जना राघवे वस्ती कीजे. हे तुझ्या मनाला ही सवय लावून ठेव की तू सदैव सज्जनांच्या संगतीमध्ये असशील. आणि सज्जन कोण आहेत की ज्यांच्या मनामध्ये, यांच्या बुद्धीमध्ये, यांच्या चित्तामध्ये, यांच्या अंतःकरणामध्ये राघवाचं वास्तव्य सदा सर्व काळ जागृत आहे, ते सज्जन. आता असे सज्जन शोधणं, त्यासाठी आपलं मन त्या प्रतीचं तयार असायला पाहिजे. आणि म्हणून हा उपदेश आपल्या मनाला ऐकलेला आहे. काय म्हटलं आहे पुढील श्लोकामध्ये, जे आवर्णिते वेदशास्त्रे पुराणे याचे नियोगे समाधान बाणे त्या लागे हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती की जय श्रीराम. काय म्हटलं आहे, ज्या वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, असा तो राघव कसा आहे, तो भगवंत कसा आहे, तो राम कसा आहे, तो कृष्ण कसा आहे, तो आत्माराम कसा आहे की ज्याचं वर्णन करता करता सर्व वेद, 18 पुराण, सर्व प्रकारची शास्त्र, उपनिषद ग्रंथ, हा एवढा मोठा शब्दसंग्रहसुद्धा कमी पडला आहे. त्याच्यातून त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन करत असताना तद अनुषंगाने आलेले कर्मकांडांची सुद्धा चर्चा केलेली आहे. आणि मनाला हे समजावून सांगितलेलं आहे की हे मानवी मना, सर्व वेदशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या, पुराणांमध्ये वर्णन केलेल्या कर्मकांडांमध्ये जाणून घे, पण त्याच्यामध्ये लिप्त होऊ नकोस. जयाचे नियोगे समाधान बाळे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सर्व वेद, शास्त्र आणि पुराण यांचं जर सार काय आहे तर ते ह्या दुसऱ्या चरणामध्ये आहे की त्यांच्यामध्ये सांगितलेल्या तद अनुषंगाने आलेल्या कर्मकांडांच्या मध्ये न गुंतता तुला समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या फक्त कथनाकडे नीट लक्ष दे. त्या लागे हे सर्व चांचल्य दिले. म्हणजे त्याच्यासाठी तुझ्या मनात जेवढं पण काही चंचलता आहे, मन हे चंचल आहे, मनाला वायुरूप म्हटलेलं आहे की नाही. मनोवेगे झेपावाला असा तो वायूपेक्षासुद्धा अतिशय वेगाने एका विचारातून दुसऱ्या विचारामध्ये स्थलांतर करत असतो. आत्ता मला असं वाटलं की मी इथे बसलेलो आहे आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी मला वाटलं की मी अमेरिकेमध्ये आहे, परंतु तिथून वापस येत नाही, लगेच मी चंद्रावर जातो, तिथून वापस येते, लगेच मी स्वर्गामध्ये जातो आणि तिथून पुन्हा वापस येत नाही. लगेच माझ्या मनामध्ये येतं की माझ्या घरचे कुटुंब सध्या काय करत असतात. सगळं एकाच ठिकाणी बसून हे माझं मन सगळीकडे प्रवास करून येतात. एवढं चंचल आहे ते. माशी एका पदार्थावर जशी बसते, तिला हाकलायचा प्रयत्न केला, दुसऱ्या पदार्थावर जाऊन बसते, न हाकलतासुद्धा ती सगळ्या पदार्थांवरती इतस्ततः उडत असते, पण कुठल्याही पदार्थाचा संपूर्णपणे आस्वाद ती घेत नाही. तसंच हे आपलं चंचल मन आहे. भुंगा, फुलपाखरू ही अशी उदाहरणं आहेत आपल्या सृष्टीमध्ये पसरलेली, बागबगीच्यामध्ये दिसणारी, की ज्या ठिकाणी ते आपल्याला सांगत असतात की हे मानवी मना, तू आमच्याकडे बघ, आम्ही जसे चंचल मनोवृत्तीप्रमाणे आमचं अन्न शोधत असतो, या फुलातून त्या फुलावर, या जागेवरून त्या जागेवर,
तसं तू करू नकोस, नाहीतर तुला जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडावं लागेल. आणि त्यासाठी समर्थ सांगत आहेत की हे मना, हे सर्व चंचलता जी आहे ती त्या राघवाकडे लाव. राघवाचे ध्यान कर, म्हणजे आत्मारामाचे ध्यान कर. आता ती चंचलता तिथे कशी लावायची? तर सकाळी उठलो, राघवाचं स्मरण केलं, नावस्मरण केलं, एक माळ घेतली, प्रातर्विधी उरकले, आंघोळ केली, रामासाठी आंघोळ केली, ही चंचलता इथं स्थिर झाली. पुढे देवपूजेला बसलो किंवा नाही बसलो, परंतु नित्यकर्मासाठी मी घरातून बाहेर पडणार आहे. त्याचपूर्वी नाश्ता किंवा न्याहारी करतो. कोणासाठी? राघवासाठी. कारण त्याने दिलेला हा माझा देह हा मला त्याच्या कामासाठी वापरायचा आहे, हे चिंतन माझ्या मनामध्ये सतत राहिलं पाहिजे. म्हणून म्हटलं की अशा प्रकारचे चंचलता जी पण काही आहे ती संपूर्ण चंचलता त्या राघवासाठीच वापर. मनाचा चंचलतेचा हा गुण जो आहे त्याला अवगुण पण आहे, पण त्या अवगुणाला गुणामध्ये परिवर्तित करता येतं. कसं? आपल्याला अनेक प्रकारचे गुण माहिती आहेत, याच्यामधून आपल्याला भौतिक प्रपंचातील सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. त्यामधील प्रत्येक गुण हा चंचल आहे. आणि अशा सगळ्या चंचल गुणांना राघवाच्या मध्ये त्याच्या कार्यासाठी त्याच्यामध्येच गुंतवून ठेवलं तर ते इतस्ततः भटकत नाही. बगीच्यामध्ये उडणारं फुलपाखरू, फळझाडांवरती बसलेला पोपट किंवा आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या किंवा चिंच किंवा बोरं तोडून खाणारे पशु, वानर, पक्षी, पोपट, कबूतर, इतर पक्षी जे पण काही आहे ते थोडा वेळ थोडासाच तुकडा तोडतात, टाकून देतात, लगेच त्यांचं मन दुसऱ्या फळावर जातं. मग पुन्हा त्या झाडावर ओढून जमिनीवर येऊन बसतात, तिथं काहीतरी पडलेलं दिसतं त्याला खायचा प्रयत्न करतात. मग परत बाजूला दुसरं काय दिसतं तेही घ्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे असं त्यांचं मन आहे. आमचं मनसुद्धा असंच आहे. ते त्यांचं पोट भरण्याचं काम करत असतात, परंतु आम्हाला पोट भरण्याच्या कामाबरोबरच अजून एक आमचे विचार, आमचे आचार कसे असावेत हे स्वातंत्र्य आमच्या पद्धतीने आम्हाला आमचा पिंड ओळखून स्वीकारायचं आहे, बोलायचं आहे, संभाषण करायचं आहे आणि त्यामध्ये लिप्त व्हायचं आहे. म्हणून मना सज्जना राघवी वस्ती केली. वस्ती केली म्हणजे त्यामध्ये लिप्त होऊन जा. मनामध्ये मन जे आहे ते सगळ्यात खालच्या पातळीवर असतं. अंतःकरण पंचकामध्ये आपण बघितलं की मन, मग बुद्धी, मग चित्त, मग अंतःकरण, मग अहंकार आणि मग मुक्ती, असा अंतःकरण पंचकाचा लय करत नाहीच आहे. म्हणजे मन जेव्हा सुदृढ होईल तेव्हा त्याच्यामध्ये मनामध्ये संपूर्ण राघवाचंच साठी मी हा देह धिजवणार आहे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हे की क्रिया धरावी. इथं सांगितलं आहे ना, असं सांगितलं आहे, मना सज्जना राघवी वस्ती केली. तुझ्या मनाचं संपूर्ण चांचल्य जे आहे ते एका ठिकाणी एकत्र कर आणि त्याच्यासाठीच त्या मनाचं चंचलता जी आहे ती तिथं वापर. म्हणजेच तुझ्या मनामध्ये राघव, राम, आत्माराम, कृष्ण, पांडुरंग हे सगळे जे आहेत आपापलं आराध्य देवताप्रमाणे तुझ्या मनामध्ये वस्ती करणार आहेत. तर कायमस्वरूपी त्यांचं स्मरण राहणार आहे. आणि त्या असं ते मन सुदृढ झालेलं असलं की त्याचं रूपांतर बुद्धीमध्ये होणार आहे, त्याचा प्रसाद चित्तामध्ये होणार आहे, त्याचा प्रसाद अंतःकरणामध्ये होणार आहे. आणि तिथून फक्त होणार काय आहे? तो आणि मी, म्हणजेच अहंकार, त्याचा मुख्य अहंकार आणि माझा अहंकार. हा माझा अहंकार मी त्याला देऊन टाकायचा आहे. म्हणजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे, हे जे समर्थन आपल्याला सांगायचं आहे सूक्ष्मपणे, की सगळ्या गोष्टी सोडून दे. फापट पसारा कामाचा नाही, त्यातलं सार जे आहे तेवढं घ्यावं, मिळेल तर तेवढं टाकून द्यावं. आपण भुईमुगाच्या शेंगा घेतो, काय करतो? टरफट टाकून देतो आणि आतले शेंगदाणे खातो.
तसं येते. म्हणून या जेवढे पण काही वेदशास्त्रीय पुराणं आहे त्याच्यामधला जो टर्फलाचा भाग आहे, मनोरंजनाचा भाग आहे, अतिरंजितपणाचा जो भाग आहे तो टाकून द्यायचा आहे आणि त्यातलं गर्भ जे आहे, जे सार जे आहे ते ग्रहण करायचं आहे. आणि तेव्हा तुझ्या मनामध्ये राघवाची वस्ती, रामाचं आत्माराचं चिंतन हळुवारपणे सुरू होतं. जय जय रघुवीर समर्थ.